नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 13 ते 15. अध्याय 13. श्री गुरूंचे कारंजा नगराभिगमन व विप्रोदरव्यथा निवारण. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभवे नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही तर माझ्यासाठी संसार सागर तारक आहात. तुम्ही दाखवलेल्या ज्ञानप्रकाशाने माझे चित्त शांत स्थिर झाले आहे. तुम्ही आतापर्यंत सांगितलेले श्री गुरुचरित्रामृत सेवन करूनही माझी श्रवण तृष्णा अधिकच वाढली आहे. ती शमवण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. ज्याने कधी स्वप्नातही ताक सुद्धा पाहिले नाही, त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्था होईल तशी माझी अवस्था झाली आहे. महाराज, आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्यांची परतफेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही. श्री गुरुचरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे आणि श्री नृसिंह सरस्वतींविषयी मला आणखी विस्ताराने सांगा. श्री गुरुदेव नृसिंह सरस्वती प्रयाग क्षेत्री असताना त्यांनी माधव सरस्वती दीक्षा दिली असे आपण सांगितले, पण पुढे ते सांगण्याची कृपा करा. नामधारकाची ही जिज्ञासा पाहून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. त्यांनी नृसिंह सरस्वतींचे सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, श्री नृसिंह सरस्वतींनी प्रयाग क्षेत्री माधव सरस्वतीस दीक्षा दिली. त्यानंतर ते काही काळ तेथेच राहिले. त्यांची ख्याती सगळीकडे पसरली. अनेक जण त्यांचे शिष्य झाले. त्यांनी माधव सरस्वतींसह 7 जणांना संन्यास दीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला. हे सर्व शिष्य मोठे, प्रज्ञावान आणि स्वामिनिष्ठ होते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि मी सिद्ध असे ते 7 शिष्य होते. त्या शिष्यांना बरोबर घेऊन श्री नृसिंह सरस्वती दक्षिण यात्रेस निघाले. अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत ते आपल्या जन्मगावी म्हणजेच कारंजास आले. ते आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले. त्यांच्या आगमनाने सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला. ते नृसिंह सरस्वती म्हणजे साक्षात श्री दत्तात्रेयच अशीच सर्वांची दृढ श्रद्धा होती. लोकांनी आपापल्या घरी त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांच्या आईवडिलांनाही मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. आईला गतजन्माची आठवण झाली. आपण केलेले प्रदोषपूजा फळास आली असे तिला वाटले. ती आपल्या पतीला म्हणाली, मी गतजन्मी परमज्ञानी व विश्ववंद्य असा पुत्र मला व्हावा अशी मी श्रीपाद श्रीवल्लभांना प्रार्थना केली होती. त्यांनी मला भगवान शंकरांची आराधना व प्रदोषव्रत करण्यास सांगितले व तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वादही दिला होता. तो त्यांचा आशीर्वाद या जन्मी सफल झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचा माझ्याच पोटी अवतार झाला आहे. माधव व अंबा यांनी श्री नृसिंह सरस्वतींच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली, तू आमचा उद्धार कर. त्यांनी अशी प्रार्थना केली असता श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, पुत्राने संन्यास घेतला की त्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो आणि त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकांची प्राप्ती होते. त्याच्या कुळात आणखी जे जन्म घेतात त्यांनाही ब्रह्मलोकांची प्राप्ती होते. पूर्वी लोक नरकात गेले असतील त्यांनाही ब्रह्मलोकांची प्राप्ती होते. मी संन्यास घेतला असल्यामुळे तुम्हाला सुद्धा ब्रह्मपद प्राप्त होईल. तुमचे पुत्र शतायुष्य होतील. तुम्हाला पुत्र पौत्र पाहावयास मिळतील. शेवटी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. काशी क्षेत्र मुक्तिस्थान आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका. माधव आणि अंबा यांनी रत्नाई नावाची कन्या होती. ती श्री स्वामी नृसिंह सरस्वतींच्या पाया पडून म्हणाले, स्वामी, माझा उद्धार करा. मी या संसार सागरात बुडाले आहे. संसारातील त्रिविध तापांची मला भीती वाटते. संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे मला वाटू लागले आहे. तिने अशी विनंती केली असता श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणाले, स्त्रियांनी आपल्या पतीला शिवस्वरूप मानून त्यांची सेवा करावी. त्यासाठी संसार त्याग करून संन्यास घेण्याची काही गरज नाही. वेदशास्त्र पुराणांनी हे सांगितले आहे आणि म्हणून तू संसारच कर. श्री गुरूंनी असे सांगितले असता रत्नाई म्हणाली, गुरुदेव, आपण त्रिकालज्ञानी आहात. भविष्यभूत सर्व काही जाणता आणि म्हणून माझे प्रारब्ध काय आहे हे मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. रत्नाईने अशी विनवणी केली असता श्री गुरु म्हणाले, तुला तपश्चर्या करायची असली तरी तुझी संचित पाप खूप मोठा आहे.
व ते तुला भोगावेच लागणार आहे. तू पूर्वजन्मी एका गायीला लात मारली होतीस. तू शेजारच्या पती पत्नीमध्ये भांडणे लावून दिलीस. या पापकर्मामुळे तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल. भविष्यात तुझा पती त्याग करून तपश्चर्याला जाईल. तुझे सर्वांग कुष्ठरोगाने नासेल आणि मग तुला माझे दर्शन पुन्हा घडेल. तू दक्षिणेकडे भीमा अमरजा संगमावरील गाणगापूर क्षेत्र जा आणि त्या संगमाला पापविनाशी तीर्थ असे म्हणतात. त्या तीर्थात स्नान केलेस की तुझे पाप नष्ट होईल. तू पापमुक्त होशील. रत्नाईला असा उपदेश करून श्री गुरु आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडील त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. येथेच गोदावरी नदीचा उगम आहे. त्या तीर्थक्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे. पुराणात ते विस्तारानेही सांगितलेले आहे. ते मी तुला थोडक्यात सांगतो. ते लक्षपूर्वक आहे. असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदा महात्म्य सांगू लागले. भगवान शंकराने गंगेला आपल्या जटा मुकुटात धारण केले होते. त्या काळी गौतम ऋषींसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चर्या करीत होते आणि ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भातशेती करत असत. एकदा त्या सर्वांनी विचार केला, भगवान शंकरांच्या मस्तकावरील गंगा जर क्षेत्री आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल आणि त्यामुळे सर्व लोकांचं कल्याणही होईल. पण ती गंगा कोण आणू शकेल? हे कार्य मोठे कठीण आहे. गौतम ऋषी भगवान शंकरांचे परमभक्त आहेत, महातपस्वी आहेत. त्यांनाच हे कार्य करणे शक्य आहे. पण त्यावर काही संकट आल्याशिवाय ते हे काम करणार नाहीत. असा विचार करून त्या ऋषींनी आपल्या योगबळाने दुर्वेपासून एक मायावी सवत्स गाय निर्माण केली व ती गौतम ऋषींच्या भातशेतीत सोडली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फेकली. अन्य ऋषींच्या योगबलाने त्या काडीचे शस्त्र झाले. त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तरफडून मेली. गोहत्या म्हणजे महापाप आणि ते गौतमांच्या हातून घडले. त्यांनी अन्य ऋषींना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, तुम्ही गंगा नदीला पृथ्वीवर आणा. तिच्या पाण्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणार नाही. गौतम ऋषींनी ते मान्यही केले आणि मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केले. प्रसन्न झालेले शंकर हवा असेल तो वर माग असे म्हणाले. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, भगवंता, तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पापशालनासाठी या त्र्यंबकेश्वरी प्रकट कर. शंकरांनी ततस्तु असं म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अंशरूपाने त्र्यंबकेश्वरी अवतीर्ण केली. गौतमांच्या तपश्चर्येने ती अवतीर्ण झाली आणि म्हणून तिला गौतमी असे म्हणतात. गौतमी म्हणजे गोदा. तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. या नदीत स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होतो, असे या नदीचे थोर महात्म्य आहे. माधवारांनी स्तवन करीत म्हणाले, अहो जगद्गुरु, आपण साक्षात त्रिमूर्तींचा अवतार आहात. आपण लोकांना सामान्य मनुष्य वाटता, पण आपण खरोखरच परमपुरुष जगज्योती आहात. आपण लोकोद्धारासाठी या पृथ्वीवर, या भूमीवर अवतरला आहात. आज मला आपले चरण दर्शन झाले आणि मी खरोखरच कृतार्थ धन्य झालो. माधवारांनी केलेल्या स्तवनाने श्री गुरु प्रसन्न झाले आहेत आणि ते म्हणाले, तुझी तपश्चर्या सफल झाली आहे. तुला ब्रह्मलोक प्राप्त होईल आणि तू जी मानस पूजा सेवा करत आहेस तशीच करीत राहा. तुला प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचे दर्शन घडेल आणि याबद्दल जराही शंका धरू नकोस. माधवारांना असे आश्वासन देऊन श्री गुरु गंगा तीरावरील वासर बसवेश्वर क्षेत्री आले. त्यांनी सर्व शिष्यांसह गंगा स्नान केले. त्यावेळी पोटदुखीने अगदी त्रस्त झालेला एक ब्राह्मण नदीवर येऊन गडा लोळू लागला. पोटदुखीने तो अगदी कासावीस झाला होता. त्याला अन्न पचत नसे. अन्न त्याचा शत्रू झाला होता आणि त्यामुळे तो नेहमीच उपाशी असे. भोजन केले की त्याच्या पोटात प्राणांतिक वेदना होत असत. आत्महत्या करावी असे त्याला वाटत असे आणि तो कधीतरी महिना 15 दिवसांनी भोजन करीत असे. आदल्या दिवशी महानवमीला त्याने मिष्टान्न भोजन केले होते. वेदना असह्य होत होत्या आणि त्यावेळी तो स्वतःशीच म्हणाला, आता जगण्यात काही अर्थ नाही. या वेदना सोसण्यापेक्षा गंगेत जीव द्यावा. अन्न हा प्राण, अन्न हेच जीवन असे म्हणतात, पण अन्नच माझा वैरी झाले आहे.
आता जगणे नकोच, आता मेलेले बरे, असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून जीव देण्यासाठी गंगेत प्रवेश केला. भगवान शंकरांचे स्मरण करून तो म्हणाला, मी भूमीला आभार झालो आहे. मी आयुष्यात कसलाही परोपकार केला नाही, कोणालाही अन्नदान केलं नाही आणि यापूर्वीच्या जन्मात मी जे कर्म केलं त्याचेच हे मी फळ भोगत आहे. मी ब्राह्मणाच्या तोंडचा घास हिरावून घेतला, गोहत्या केली, कुणाचा तरी विश्वासघात केला, गुरूंची निंदा केली, आईवडिलांची अवज्ञा केली आणि म्हणून मला हे दुःख भोगावे लागत आहे. किंवा मी ब्राह्मणाचा अपमान केला असेल, दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल, कोणाच्या तरी शेताला आग लावली असेल, आई वडिलांचा त्याग केला असेल, या पापामुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे. अशी त्याने खूप आत्मनिंदा केली. आता आत्महत्येशिवाय तरणोपाय नाही असा विचार करून तो नदीच्या पाण्यात शिरला. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला पाहिले आणि त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणास बोलावून घेतले आणि मग श्री गुरु त्याला म्हणाले, अरे, आत्महत्या हे महापाप आहे आणि तू कशासाठी आत्महत्या करीत आहेस? मला सगळे काही सांग. त्या ब्राह्मणाने आपल्या पोटदुखीबद्दल सर्व काही सांगितले आणि हे ऐकताच श्री गुरु म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस, तुझे दुखणे गेलेच समज आणि माझ्याजवळ या व्याधीवर औषध आहे. आता तू पोटभर जेवू शकशील, तुझे पोट दुखणारही नाही. कसलीही शंका धरू नकोस, घाबरू नकोस. हे ऐकताच त्या ब्राह्मणाला अगदी हायसे वाटले आणि याच वेळी तेथे अजून एक ब्राह्मण आला. तो ग्रामाधिकारी होता. तो श्री गुरुला वंदन करून म्हणाला, आज आपले दर्शन झाल्याने मी पावन झालो. श्री गुरूंनी त्याची विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला, मी कौंडिण्य गोत्री अपस्तंभ शाखेचा ब्राह्मण असून माझे नाव सायनदेव आहे. मी कडगची गावचा रहिवासी असून पोटासाठी सेवा चाकरी करतो. मी एका यवनाकडे चाकरी करत असून 1 वर्षापासून गावाचा अधिकारी म्हणून काम करतो. आज आपले दर्शन झाले, मी धन्य झालो. आपणच या विश्वाचे तारक आहात. आज आपल्या दर्शनाने माझे जन्मजन्मीचे पाप नाहीसे झाले. ज्याच्यावर आपला अनुग्रह होतो तो हा संसार सागर तारून जातो. गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते, चंद्र ताप नाहीसा करतो व कल्पवृक्ष दारिद्र्य नाहीसे करते. परंतु एका सद्गुरूंच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी नाहीसे होतात. सायनदेवाचे असे स्तवन केले असता श्री गुरु प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, सायनदेवा, हा ब्राह्मण पोटदुखूनी अगदी बेजार झाला आहे आणि तो आत्महत्या करण्यास निघाला होता. पण मी त्याला थांबवले आहे. त्याला खूप भूक लागली आहे आणि त्याला तुझ्या घरी ने व त्याला उत्तम भोजन दे. त्यावर सायनदेव म्हणाला, महाराज, मी याला भोजन दिले आणि त्याचे प्राण गेले तर ब्रह्महत्येचं पाप मला लागेल. श्री गुरु म्हणाले, तसे काहीही होणार नाही. तू चिंता करू नकोस. मी सांगितले तसे कर आणि ते अन्न खाल्ल्यानेच हा व्याधीमुक्त होईल. सायनदेव म्हणाले, स्वामी महाराज, आज तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी फार इच्छा आहे. आणि श्री गुरूंनी ते आनंदाने मान्यही केले आणि मग सायनदेव आपल्या घरी गेला. पोटदुखी असलेला तो ब्राह्मणही त्याच्याबरोबर गेला. शुद्धयोगी नामधारकाला म्हणाला, नामधारका, त्याच वेळी आम्हीही तिथेच होतो. श्री गुरु भिक्षेसाठी म्हणून निघाल्याने ते कबूल केल्याप्रमाणे आपल्या शिष्यांसह सायनदेवाच्या घरी गेले. सायनदेवाला व त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री गुरूंचे स्वागत करून त्यांची यथासंग षोडोपचारे पूजा केली आणि त्याचबरोबर आलेल्या सर्व शिष्यांनाही वंदन केले. त्यांच्या भक्तिभावाने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी सायनदेवांना आशीर्वाद दिला, तुम्हाला उत्तम दीर्घायुष्य संतती प्राप्त होईल, तुमच्या वंशाची वृद्धी होईल, तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा कायम राहील. आणि या वरदानाने सायनदेवास व त्याची पत्नी जाखाई यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री गुरुस, त्यांच्या सर्व शिष्यास व त्या पोटदुखी असलेल्या ब्राह्मणासी सुग्रास भोजन दिले. श्री गुरूंच्या आज्ञेने तो व्याधीग्रस्त ब्राह्मणही पोटभर जेवला आणि श्री गुरूंच्या कृपा आशीर्वादाने त्याच क्षणी व्याधीमुक्त झाला आणि ते पाहून सर्वांना खूप मोठे आश्चर्य वाटले. शुद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, सूर्योदय झाला असता अंधार शिल्लक राहील का? श्री गुरु दत्तात्रयांची कृपा झाली असता मनुष्याचे पाप, ताप, दैन्य, दुःख राहणारच कसे?
श्री गुरुकृपा झाली असता मनुष्याने जन्मजन्मांतरीचे सर्व दोष नाहीसे होतात. ग्रंथकार सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगत आहेत. ज्याला आपले कल्याण असे वाटत असेल त्याने श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने श्रवण करावे. जो कोणी हे श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही. त्यांना सर्व सुखाची प्राप्ती होईल आणि हे त्रिवार सत्य आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील श्री गुरूंचे कारंजा नगराभिगमन व विप्रोदर व्यथा निवारण नावाचा अध्याय 13वा समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 14वा क्रूर यवन शासन सायंदेवर प्रधान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभुवे नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारक सिद्धमुनींना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला, अहो योगेश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा. त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले आणि मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे. नामधारकांनी अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, शिष्य ऐक बा. श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे. श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायंदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायंदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायंदेवला अतिशय आनंद झाला. श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा वंदन केले. श्री गुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला, गुरुदेव, आपण त्रिमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे आणि मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे. माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुखे प्राप्त होत शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करून सायंदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर दृष्ट बुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच त्याने मला बोलवलं आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझा प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरणदर्शन झाले आहे. मला त्या यवनाकडून मरण कसे येणार? सायंदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, तू कसलीही काळजी करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा आणि तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवील. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी येथून जाईन. तू माझा भक्त आहेस. तुला वंश परंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील. तुझ्या कुळातील सर्वजण शतायुष्य होतील. श्री गुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायंदेव त्या यवनाकडे गेला. सायंदेवाने त्या यवनाकडे पाहिले आणि तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायंदेवला पाहताच तो यवन क्रोधाने लालेल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. इकडे सायंदेव मनात श्री गुरूंचे चिंतन करीत होता. वाळवीला क्रोध आला तरी ती अग्नी स्पर्श करू शकत नाही आणि त्याप्रमाणेच ज्यावर श्री गुरुकृपा असते त्यास क्रूर दृष्ट काय करेल बरे? किंवा एखाद्या गुरुडाच्या पिल्लास देखील सर्प कधीही ग्रासू शकत नाही. तशीच त्या ब्राह्मणावर गुरुकृपा होती. किंवा ज्याप्रमाणे एखाद्या सिंहावर ऐरावत कधीही हल्ला करत नाही, अगदी त्याचप्रमाणे गुरुकृपा झालेल्यास कलिकाळाचे भय नसते. ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही आणि त्याला मृत्यूचीही भीती नसते. ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला मुळातच यमाची भीती असत नाही आणि त्या यवनास चक्कर येऊ लागली. तसा स्थितीत तो आडवा झाला आणि त्याला झोप आली. त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावरती शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे.
अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला आणि काय चमत्कार आहे हे त्याला समजेना. तेथे भयभीत होऊन म्हणाला, आपल्याला इकडे कोणी बोलावले? आपण कृपा करून परत जा. अशी विनंती करून त्या यवनाने साईनदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. साईनदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते. त्या यवनाने साईनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला साईनदेव धावतच श्री गुरूंना म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते. साईनदेवाने श्री गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले आणि त्याने श्री गुरूंचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्री गुरूंनी सांगितले. हे ऐकता साईनदेव हात जोडून म्हणाला, गुरुदेव, मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आपणच रक्षणकर्ते आहात आणि आपल्यामुळेच मला जीवदानही मिळाले आहे. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली आणि त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात आणि मग माझा त्याग का करता? आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच. असे म्हणून साईनदेवाने श्री गुरूंच्या चरणांना मिठी मारली. साईनदेवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु नृसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले, साईनदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळच राहू आणि मग तू आपल्या पुत्र कलत्रासह मला भेटावेस ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीसे झाले आहेत. असे आश्वासन देऊन श्री गुरूंनी साईनदेवाच्या मस्तकावरती वरदहस्त ठेवला आणि मग ते आपली शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजंतनाथ क्षेत्री आल्याने तेथे ते गुप्तपणे राहिले. ही कथा ऐकल्यावरती नामधारकाने सिद्धमुनींना विचारले, श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनू आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्री गुरु नृसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले आणि ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी मला एकाग्र करा. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील क्रूर यवन शासन साईनदेव प्रधान नावांचा अध्याय 14वा समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 15वा. श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री निरूपण. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभवे नमः. श्री कुलदेवताय नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, बारे शिष्या, नामधारका, तुझी गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला अतिशय आनंद होत आहे. खरोखर तू धन्य आहेस. तू मला विचारलेस, श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्याचे कारण ऐक. श्री गुरु वैजनाथ क्षेत्री आले असता त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी येऊ लागले. अनेक लबाड स्वार्थी लोक आपल्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी येऊ लागले. आणि या कलियुगात अनेक लोक केवळ आपल्या वासनापूर्तीसाठी शिष्यत्व स्वीकारतात. त्यांना आपल्या गुरुपासून ज्ञान नको असते. त्यांना आपल्या वासना पूर्ण करायच्या असतात. पूर्वी परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिली, पण त्या ब्राह्मणाच्या कामना काही कमी झाल्या नाहीत. अनेक गोष्टी मागण्यासाठी ते येत. त्यांच्या मागण्याला काही अंतच नव्हता आणि म्हणून तर ते गुप्त झाले. विश्वव्यापक परमेश्वर काही देऊ शकतो, पण वरदानातही पात्र अपात्रतेचा विचार करावाच लागतो. स्वार्थी लबाड लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून श्री गुरु गुप्तपणे राहू लागले. नामधारका त्यावेळी श्री गुरु आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाले, तुम्ही आता भारतभर तीर्थयात्रा करीत फिरा. सर्व तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर श्री शैल पर्वतावर या. श्री गुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्यांना अतिशय आनंद अतिशय दुःख झाले आणि ते गुरूंच्या चरणांना वंदन करून म्हणाले, स्वामी, आपल्याला आपल्या पवित्र चरणी सर्व तीर्थांची प्राप्ती होते.
तुमचे चरण सोडून आम्ही कोठे जाणार? श्री गुरुचरणापाशी सर्व तीर्थे असतात असे सर्व वेदशास्त्र सांगतात. जवळ असलेल्या कल्पवृक्षाचा त्याग करून रानावनात कशासाठी जावे? त्यावर श्री गुरु म्हणाले, तुम्ही सर्व संन्यासी आहात. जो संन्यासी आहे त्यांनी एकाच जागी 5 दिवसापेक्षा अधिक काळ राहू नये आणि म्हणून तुम्ही सर्वत्र भ्रमण करा. तुमचे मन स्थिर होईल आणि मग एकाच जागी राहावे. या तीर्थाटनात तुम्हाला अधिक ज्ञान मिळावे अशी आमची इच्छा आहे. बहुधान्य सत्सवरात आम्ही श्री शैलक्षेत्री असू आणि तेथेच आपली भेट होईल. श्री गुरुने असे सांगितले असता सर्व शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परिसा समान आहे. जो आपल्या गुरूंची आज्ञा मानित नाही तो भयंकर अशा रैरव नरकात जातो. गुरूंची आज्ञा पाळणे हे शिष्याचे कर्तव्यच आहे. म्हणून आम्ही आता तीर्थयात्रा करू. आम्ही कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जावे ते कृपा करून मला सांगा. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही जाऊ. शिष्याने असे विचारले असता श्री गुरु प्रसन्न झाल्याने ते म्हणाले, तुम्ही सर्वप्रथम काशी क्षेत्री जा. काशी या भूमंडळातील तीर्थराज आहे असे सांगून त्यांनी गंगा, यमुना, सरस्वती, वरुणा, कुशावर्ती, कृष्णा, वेणी, विस्तस्ता, शरावती, मेरुंद्र, बुद्धा, आसिवनी, मधुमती, सुरनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्रवक्त्रा, पूर्णा, बहुधा, वरुणा, वैरोचनी, सुहिंता, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, ताम्रपर्णी, कूतमाला, पंचगंगा, मलप्रभा, श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाक यात्रा कराव्यात. म्हणजे सर्व तीर्थांचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल. या नद्यांमध्ये स्नान करून जवळपासची सर्व गावे व परिसर पाहावेत. प्रत्येक ठिकाणी कुच्छ व्रत करावे. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना गयातीर्थ, रामेश्वर, श्रीलंग, पुष्कर, बदरी, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, गोकर्ण, कोटीतीर्थ, जगन्नाथपुरी, भीमेश्वर, अयोध्या, मथुरा, द्वारका, कुशातपर्ण, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापूर, नृसिंहतीर्थ, कोल्हापूर, भिल्लवडी, अमरापूर, युगालय, शूर्पालय, पिठापूर, शेदाद्री, वृषभाद्री, श्रीशैल इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांचे महात्म्य सांगून त्यांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. श्री गुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्य ती आज्ञा मान्य करून तीर्थयात्रेला गेले. श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. सरस्वती गंगाधर सांगतात, आता पुढील कथा श्रवण करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे आणि त्याचे श्रवण होतील. श्री गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे आणि त्याचे श्रवण पठण केले असता 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री निरूपणा नावाचा अध्याय 15वा समाप्त. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.